हे सगळं बेस्ट आहे. हे जे काही तुम्ही जगताय ते सगळ्यांना मिळत नाहीये खरं तर जगायला. अशी पापणी लवते न लवते तेवढ्यात वाघ इकडून आला आणि त्यानं वाघानं त्याच्यावर झडप घातली आणि मुलं समोर उभी आहेत. जंगल राहिले नाही तर ऑक्सिजन मिळणार नाही. ऑक्सिजनसाठी नळकांडी घेऊन फिरायची वेळ येईल. वाघ दरवाज्यातून वाघ वर आला की तो पहिले कंपाऊंड माझंच. मी आत आलो आणि मी इथंपर्यंत आलो आणि मी इकडं तिकडं बघतोय, कुठं काय दिसत नाही, पण वास मात्र घाण येतोय. काय अरेच्या वारी म्हटलं, काय भानगड काय, इकडे तुला दाखवतो. पूर्वीचा पन्हाळा आणि आत्ताचा पन्हाळा याच्यात खूप फरक झाला. दूर नदीच्या काठावरती एक इवलेसे गाव असावे. शिवारातल्या बांधावरच्या कणसामध्ये दाणे यावे. पक्षी होऊन चोचीमध्ये मी दाण्यांना टिपत जावे. दूर नदीच्या काठावरती एक इवलेसे गाव असावे. कडे कपारीतून एका झऱ्याने झरझर धावत खाली यावे. कुसा बाहेरच्या नदीने त्याला अलगद आपल्या कुशीत घ्यावे. दूर नदीच्या काठावरती एक इवलेसे गाव असावे. आज मी आलेली या राजाच्या झोपडीमध्ये. डॉक्टर राज होळकर आणि डॉक्टर सौ नीता होळकर या राजाच्या झोपडीमध्ये राहतात. प्रेम, नम्रता आणि सेवा ह्या 3 तत्वावरती हे दोघंही जण काम करतात. आणि हे एक जंगल आहे आणि या जंगलाच्या बरोबर मध्ये ही राजाची झोपडी आहे. आणि आजूबाजूचं जंगल त्यांनी न तोडता व्यवस्थित जतन केलेलं आहे. तर त्यांची जर्नी काय आहे, त्यांच्या राजाच्या झोपडीमागची इनसाइड स्टोरी काय आहे जाणून घ्यायचंय. चला. म्हणजे वाघ इथे इतक्या जवळ असतो ते हे म्हणजे बघत बसायला लागेल वाट रात्रभर. इथं आलेला का? इथे हे आहे. आता तुला इथं थोडीशी जंगलात आत आलीच नाही का, हा. तर हे बघ, ते तिथं माती उकरल्यासारखं दिसतंय का, इथं. ह्या हो. तर ती माती उकरली म्हणजे ती साळींद्राने तिथं घरं केलीत. म्हणजे इथं फक्त बिबट्याच येत नाहीत, बरेच प्राणी आहेत. साळींद्र पण येत, खूप सगळे प्राणी येतात. तर ते साळींद्रानं घर केलेलं आहे. ते साळींद्राचं घर आहे. त्या साळींद्रांना मी रोज खायला घालतो. हा. काय कंच, गाजरं, बटाटे, रताळ ही मी विकत आणून त्यांना खायला घालतो. ती रोज आनंदाने येतात आणि खातात. त्यानंतर हे आता साळींद्रानं त्या आपला जो रुसलेला कुत्रा होता ना, त्याला हे मारलेत ते दाखवतो, काटे मारलेत ते दाखवतो तुला आता. हे बघ कशी काटे घुसले. हे सगळं बेस्ट आहे. हे जे काही तुम्ही जगताय ते सगळ्यांना मिळत नाहीये खरं तर जगायला. आणि मुळात जरी आजूबाजूला जंगल असलं तरी लोक काय करतात की जंगल तोडतात आणि तेवढ्यापुरती घरं आजूबाजूला बांधतात. तुम्ही स्वतःचं घर बांधून आजूबाजूला जंगल ठेवलंय पूर्णपणे. हे बघ, हे आता ही दक्षिण बाजू आहे. आता आपण त्या बाजूला जाऊया ना. काय इथं माझा दवाखाना होता काय, आणि रात्रीच्या वेळी मी इथं पेशंट तपासायचो. आणि हे माझं जुनं घर, राजाची झोपडी ही काय. एक दिवस रात्री मी असाच पेशंट तपासले. आत ऍडमिट होते पेशंट. हा, रात्रीचे 9:30 वाजले होते आणि मी इथून आलो. इथं लाईट चालू होता काय. अशी पापणी लवते न लवते तेवढ्यात वाघ इकडून आला आणि त्यानं वाघानं त्याच्यावर झडप घातली आणि मुलं समोर उभी आहेत. बापरे. काय मुलं एवढी एवढीशी ती समोर उभी काय. आणि वाघानं झडप घातल्या ती ओरडली, बाबा वाघ, बाबा वाघ, बाबा वाघ म्हणून. आणि ती पळत आत घरात गेली आणि त्यांनी धार दिशी लावून घेतलं एवढ्या मुलांनी. आणि ह्या सगळ्या गोंधळात कुत्रं वाघाच्या तावडीतनं सुटलं आणि ते पण घरात पळालं. आणि मी इकडून बाहेर आलो. मग वाघ इकडून पळाला आणि उडी मारून निघून गेला. पण हा सगळा विचार करून तुम्हाला असं वाटलं नाही का की आता हे जंगल जरा कमी करावं किंवा काय पर्याय करावा? माझा याच्यावर विश्वास आहे की ही निसर्गाची साखळी आहे, ती साखळी राहिली पाहिजे तरच निसर्ग राहील. बरोबर. आणि निसर्गाची साखळी जर का आपण ब्रेक केली तर निसर्ग राहणार नाही. निसर्ग राहिला नाही तर पुढच्या लोकांना निसर्ग बघता येणार नाही, निसर्ग उपभोगता येणार नाही. पुढच्या लोकांना जंगल राहणार नाही. जंगल राहिले नाही तर ऑक्सिजन मिळणार नाही. ऑक्सिजनसाठी
नळकांडी घेऊन फिरायची वेळ येईल. पण तरी तुम्हाला भीती नाही का वाटली जेव्हा तुमची मुलं लहान होती तेव्हा की अरे नाही वाघ नाही आणि काय बिबटे झालं इथे माहितीये, येतात? मी पॅन्ट शर्ट घालणारा आदिवासी माणूस आहे, हे मला सगळे यूज टू झालेलं आहे. ही इथं वाघ दरवाजा आहे. ओ हा वाघ दरवाजा हे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहे. ही वा- इथं आमची विहीर आहे. हे दरवाजे बंद केले की गडावर कुठनंही येता येत नव्हतं. तर त्याच्यापैकी हा वाघ दरवाजा हा माझ्या शेजारी आहे अगदी. आणि वाघ दरवाजातून वाघ वर आला की तो पहिले कंपाऊंड माझंच, त्यामुळं तो इथं सरळ येतोय माझ्याकडे. ती कुत्री पांढरी आल्यासारखी सर सरळ सांगतात वाघ येतोय माझ्याकडं. हे काय आहे हो? काय? हे चर्च आहे काय? ते पूर्वीचं जुनं ब्रिटिश काळापासूनचं चर्च आहे ते. या इकडे तुम्हाला वाघ दरवाजा दाखवतो. आता आम्ही चाललोय वाघ दरवाजा बघायला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असे वेगवेगळे दरवाजे होते, त्यातला हा एक दरवाजा आज मी तुम्हाला दाखवते. चला. बापरे, आयुष्यात एकदा जंगलात जायचं होतं, आज मी पहिल्यांदा आले खऱ्याखुऱ्या जंगलात. इथं प्राणी नाहीत ना? नाही नाही, ओ म्हणजे इकडून मागून हे सगळे जण येतात तबक उद्यानात. अच्छा, हा वाघ दरवाजा. वाघ दरवाजा लिहिलं इथं. हा दरवाजा असा इथं पूर्वी होता. हा हे बघ, इथं दरवाजा बसवायला ही असायची, असे दगड असायचे, ते फुटले जातात. आणि इथं एकदा दरवाजा बंद केला हा की इकडं वर कोण येऊ शकत नव्हतं. ते दगड फुटून गेलेत आता. हे याच्या खाली फॉरेस्ट डिपार्टमेंट, हे फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं आहेत. आम्ही आत्ता अशा भागातून फिरतोय ज्या भागात रात्रीच्या वेळेला वाघ, बिबटे, रानडुकरं, साळींदर फिरत असतात. रात्री फिरायची हिंमत तुम्ही तर करूच नाही शकत. समोर रहदारीचा रस्ता आहे. हे दिसत नाही पण इकडून पण असं वाटतं की आत खूप मोठं जंगल आहे. आणि हे जंगल मी इथून पलीकडनं रस्ता आहे. काय, मी रस्त्यावरून जाताना मला आत माझ्या कंपाऊंडमध्ये कुजका वास यायला लागला काय. आणि मला वाटलं की कदाचित प्राण्यानं म्हणजे एखाद्या वाघानं आत काहीतरी प्राणी मारून आणून टाकलाय. किंवा दुसरी पण शंका वाटली की कुणीतरी आत्महत्या वगैरे केलेली नाही ना जंगलात, किंवा कुणीतरी खून वगैरे करून टाकलेलं नाही ना काय. तर मला खूप अशी म्हणजे शंका, वेगवेगळ्या शंका आल्या. तर मी शेवटी म्हटलं की काय नाही, आता आत जाऊन बघायलाच पाहिजे आपल्या जंगलात. म्हणून मी आत आलो आणि मी इथंपर्यंत आलो. आणि मी इकडं तिकडं बघतोय, कुठं काय दिसत नाही, पण वास मात्र घाण येतोय काय. अरेच्या वारी म्हटलं काय भानगड काय, इकडे तुला दाखवतो काय भानगड. तर हे जे झाड आहे, हे झाड, तू या झाडाचं हे कर, हे झाड म्हणजे नरक्याचं झाड आहे. नरक्या नावाची वनस्पती आहे. तर ही नरक्या नावाची वनस्पती आहे ना, ही कॅन्सरवर खूप गुणकारी आहे. पण त्याची जी फुलं येतात त्याला कुजका वास येतो, म्हणून त्याला नरक्या म्हणतात. तर ते हे नरक्याचं झाड आहे आणि त्याची फुलं फुलली होती आणि त्याचा तो कुजलेला वास येत होता. आणि मला वाटलं की इथं काहीतरी मेलेलं आहे. पण हे ते झाड, आणि ही त्याला आत्ता फुलं नाही आहेत, पण ही फुलं येतात त्याला. कधी येतं त्याला फुलं ते यायचं, त्याचा सीझन अजून पुढे आहे काय. सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या दरम्यान येतील फुलं. त्यावेळी मी तुम्हाला दाखवेन की त्याचा किती घाणेरडा वास होतो. नरक्या, नरक. ही जी जागा आहे आणि ह्या जागेमध्ये पक्ष्यांचे खूप जास्त आवाज येतात आणि इथं बरेच दुर्मिळ पक्षी पण आपल्याला बघायला मिळतात. आणि जेव्हा तुम्ही अशा ओरिजिनल जंगलांमध्ये किंवा पक्ष्यांच्या एरियातून, प्राण्यांच्या एरियातून चालत असाल तर तेव्हा आवाजाची पातळी असते ती लोवरती असली पाहिजे. खरं तर बोललंच नाही पाहिजे अशा एरियामध्ये, कारण मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे प्राणी किंवा पक्षी असतात ते बिथरू शकतात. त्यामुळे अशा शांत जागी येऊन उगाचच मोठ्यानं गाणी लावली आहेत, रील बनवत आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी अशा जागी तरी करायच्या नसतात. आज मी आली आहे पन्हाळगडावरती आणि पन्हाळगडावरती असं एक घर आहे जे घर सगळ्यात उंच आहे. म्हणजे इतर अशी कोणतीच घरं तुम्हाला इतकी उंच दिसणार नाहीत. तर मी आलेली आहे राजाच्या झोपडीमध्ये आणि मी त्यांच्या टेरेसवरती उभी आणि इथून संपूर्ण पन्हाळा दिसतो. आता मी जाणार आहे राजा होळकर सरांकडे आणि त्यांच्याबद्दल बरीच माहिती जाणून घेणार आहे. चला.
पूर्वीचा पन्हाळा आणि आत्ताचा पन्हाळा याच्यात खूप फरक झाला. पूर्वीचा पन्हाळा हा आमचा एक गड म्हणून होता. पण दुर्दैवानं ह्या गडाला लोकांनी हिल स्टेशनचं नाव दिलं आणि ह्याला हिल स्टेशन म्हणून डेव्हलप केलं. हे हिल स्टेशन डेव्हलप झाल्यामुळं इथं सगळ्या प्रकारचे हॉटेल्स झाले, सगळ्या प्रकारचं काँक्रीटचं जंगल झालं. पण माझं माझ्या पन्हाळ्यावर इतकं प्रेम आहे, की मला मला हे पन्हाळ्यातले काँक्रीटचे बदल मला आवडत नाही आहेत. म्हणून माझा जेवढा एरिया आहे, माझं जेवढं कंपाऊंड आहे, त्यातलं जंगल जे आहे ते मी तसंच्या तसं ठेवलं आहे. हे आत्ता जंगल बघितल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल, की महाराजांच्या काळात किती जंगल असेल. तर अशा काळापासून आत्ताच्या डिजिटल युगापर्यंत मी इथे जगतोय. माझी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळी इथं आसपास एकही चांगला दवाखाना नव्हता. साधे स्टिचेस घ्यायचे म्हटले, तरी कोल्हापूरला जायला लागायचं. आणि हे सगळं बघितल्यानंतर मला वाटलं, की माझ्या गावासाठी मी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी इथे फुल फ्लेज दवाखाना सुरू केला. मी मेडिसिन आणि पेडियाट्रिक बघायचो, बायको गायनॅक ऑब्स्टेट्रिक बघायची. परंतु आमची प्रॅक्टिस म्हणजे प्रकाश बाबा आमट्यांच्यासारखी प्रॅक्टिस. पन्हाळ्यासारख्या ठिकाणी इथं कुठल्याही प्रकारचं लॅब नाही, एक्स-रे नाही, कुठलीही फॅसिलिटी नाही. अशा ठिकाणी प्रॅक्टिस करणं ही खूप अवघड गोष्ट होती. पण आम्ही दोघांनी ती केली. मी चराचरावर निर्भेळ प्रेम करतो. मी झाडाची फांदी सुद्धा तोडत नाही. ही झाडं आहेत ना, ती सुद्धा मला माझ्या मुलासारखी वाटतात. कुंडीत आलेलं गवत असतं, ते कुंडीत एखादं आपण रोपटं लावलेलं असतं, त्याच्या शेजारी गवत आपोआप उगवतं आणि ते गवत काढून टाकायचं असतं. मग मी ते गवत काढून टाकायला गेलो तर त्याची पानं थरथरतात आणि मला म्हणतात, बाबा आम्हालाही जीव आहे ना, आम्हाला का उपटून टाकता? तर ती गवतही मी टाकत नाही. इतकं मी चराचरावर प्रेम करतोय. आणि मुलांनो काय माहितीये का, की माणसानं प्रेम करायला शिकलं पाहिजे. प्रेम ही जीवनातली अशी एकमेव गोष्ट आहे की जी दिल्यामुळं वाढते. मी अतिशय सुखी, समाधानी, आनंदी माणूस आहे. दूर नदीच्या काठावरती एक इवलेसे गाव असावे, गल्लीमधून जाता जाता छोटे माझे घर दिसावे. असेच माझे गाव असावे, जिथे माणुसकीचे दर्शन व्हावे. शेजाऱ्याच्या दुःखासाठी माझ्या डोळा पाणी यावे. दूर नदीच्या काठावरती एक इवलेसे गाव असावे, एक इवलेसे गाव असावे, एक इवलेसे गाव असावे.